मराठा आरक्षणाचा वनवा पुन्हा पेटणार आहे. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला आर पारचा इशारा आहे. सविस्तर सांगतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पुन्हा एकदा धगधगण्याची चिन्हे दिसत आहे. आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला थेट आवाहन दिले आहे. मुंबईतील ऐतिहासिक आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने जरांगे यांचा संयम आता सुटला आहे. आम्ही पाहतोच आता जी आर कसा निघत नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. सातारा गॅजेट कुणबी नोंदीची अंमलबजावणी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने केलेली टाळाटाळ आता नव्या संघर्षाला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात बोलताना सरकारवर टीकेची झोड उठवली. मुंबईच्या वेशीवर जेव्हा मराठा समाज धडकला होता तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जरांगे पाटील यांना आश्वासन दिले होते की सातारा गॅजेटचा जी आर आता 1 महिन्यात काढला जाईल. मात्र या गोष्टीला आता 8 महिने उलटून गेले तरी अद्याप कागदोपत्री कोणतीही हालचाल झालेली नाही. जरांगे म्हणाले की हैदराबाद गॅजेटचा जी आर निघाला तेव्हा आम्ही मनाचा मोठेपणा दाखवून सरकारचे कौतुक केले होते, परंतु सातारा संस्थांच्या गॅजेट बाबत सरकार जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करत आहे. मराठा समाजाला फसवण्याचे काम थांबवा, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीकाही केली. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे. त्यांना मराठ्यांची मते हवी आहेत, मराठ्यांचे नेते हवे आहेत, पण मराठ्यांची मुले मोठी झालेली त्यांना चालत नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून समाजाला जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हेच पाहत आहेत. जरांगे यांचा आरोप आहे की गृह विभागाकडून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले असतानाही उलट अनेक तरुणांना आजही पोलीस नोटिसा आणि कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. शिंदे समितीने लाखो कुणबी नोंदी शोधल्याचा दावा सरकारने केला होता. मात्र प्रत्यक्षात ज्यांना या नोंदी सापडल्या आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवताना नाकी नऊ येत आहेत. शिंदे समितीच्या कामाचा वेग मंदावला आहे. अनेक ठिकाणी जुने पुरावे असूनही तांत्रिक कारणे सांगून प्रमाणपत्र नाकारले जात आहेत. यामुळे मराठा कुटुंबामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून सरकार फक्त आकड्यांचा खेळ खेळत असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचा हा लढा समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिन्यांपूर्वीच्या मुंबई मार्चकडे वळावे लागेल. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली होती. लाखो मराठा बांधव पायपीट करत मुंबईच्या वेशीवर पोहोचले होते. जेव्हा हा जनसागर नवी मुंबईच्या वाशी भागात पोहोचला तेव्हा सरकारची धांदल उडाली. लोणावळ्यात सरकारी शिष्टमंडळाने चर्चा केली आणि अखेर वाशीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अध्यक्षांचा मसुदा वाचून दाखवण्यात आला. सगळे सोयरे या शब्दावरून आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आंदोलन मागे घेतले होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळी विजयाचा जल्लोष झाला होता. पण आज 8 महिन्यांनी जरांगे पाटील म्हणतात की त्यापैकी 70% आश्वासने अद्याप कागदावरच आहेत. मनोज जरांगे यांनी आता वेट अँड वॉचची भूमिका संपवली आहे. येत्या शनिवारी ते पुढील आंदोलनाची तारीख आणि स्वरूप जाहीर करतील. यावेळी आंदोलन अधिक तीव्र असेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांच्या काही भाषणातील महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम जी आर ची लढाई. सातारा गॅजेटचा जी आर घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही. द्वितीय, लेकरांसाठी लढा. आमची लेकरं आम्हाला सोन्यासारखी आहेत, त्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. सरकारने आणखी किती बळी हवे आहेत असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तृतीय, राजकीय कोंडी. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. सरकार आता दुहेरी कात्रीत अडकली आहे. एकीकडे ओबीसी समाज आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आक्रमक आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संघटित करून सरकारची झोप उडवली आहे. शिंदे समितीच्या कामाला गती देणे आणि तातडीने जी आर काढणे हाच एकमेव मार्ग सरकार समोर उरला असल्याचे तज्ञांचे मत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचा संताप हा केवळ शब्दांचा नाही, तर तो मराठा समाजातील तळागाळातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक आहे. आम्ही पाहतोच हा जी आर कसा निघत नाही.
हा इशारा सरकारला विचार करायला लावणार आहे. आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष शनिवार होणाऱ्या घोषणेकडे लागले आहे. मराठा आरक्षणाची ही ठिणगी आता कोणती दिशा घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, यावेळेस ते आंदोलन किती तीव्र असणार आणि या आंदोलनाचा काही फायदा तरी होणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच युट्यूब चॅनलला. धन्यवाद.